लकी ड्रॉ तब्बल 70 पारितोषिक आहेत. त्याचबरोबर थोड्याच वेळामध्ये आईस्क्रीम्स देखील येणार आहेत. चला टायमिंग लागेल आता. टीम कासार वडवली 4:26 झालेत. टायमिंग ऑन. आणि पुणे संघ वेळेत आलेत. आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पुण्याला जाऊन आले पुन्हा. पुणे मुंबई नाही केलं ना. ठीक आहे. 4:26 मॅच ऑन झाली. टायमिंग स्टार्ट झाला. कासार वडवली. आयुबला पाहतोय षटक क्रमांक पहिलं हाताळताना. मागच्या मॅचमध्ये बॅटिंगवरती तितकाच चांगला खेळ नाही पाहिला आयुबचा, पण बॉलिंगवर भरपूर चांगली कमाई त्याने केली होती. मॅन ऑफ द मॅच त्याला पारितोषिक आपण पाहिलं होतं. बॉल तयार होत आहे. ओ पहिला बॉल आयुबच्या अगेन्स्ट पुल केलाय. स्कोअर लेगला निघून जाईल. पहिल्या बॉलवरती पहिला धमाका सिक्सर. शिवशंभूचे वारस आम्ही नाद करायचा नाही. एकमुखाने गरजू सारे जय भवानी जय शिवराय. आयुब आणि त्याच्या अगेन्स्ट आपण मॅकमिलन गोविंदला पाहतोय. आणि हे बॅटल मी म्हणेन की आजच्या दिवसातील बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल आहे. सिक्सर आणि त्यानंतर कमबॅक केला आयुबने. विकेट मिळवलाय. धक्का मिळत असताना पहिल्या क्रमांकाचा 6-1. जय भवानी जय शिवराय. हर हर. मराठमोळ्या माती मधुनी थँक्यू. आणि सन्मान करणार आहोत आपण एक कपिल पाटील यांचा सन्मान करायचा आहे. चला व्हॉलेंटियर्स आता आपण मैदानाचा ताबा घ्या. एक व्हॉलेंटियर्स टीम आपली सकाळपासून मैदानाचा ताबा घेतलेला आहे. फलकावरती धावा आपण 6 आकड्यावरती पाहतोय. विकेट पहिला गमावला गेलाय. 1 विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या 6 आकड्यावरती आहे. आयुब आणि मॅकमिलन गोविंद या दोघांमध्ये आपण ते बॅटर रंगताना पाहत होतो. आणि ज्या बॅटलमध्ये एक सिक्सर आणि त्यानंतर पलटवार. चांगला बॉल अपसमचा बाहेर फुल लेंथ होता. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर आता डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. आणि निधव चेंडूच्या समाप्ती अखेरीस 6-1 अशी परिस्थिती आहे. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. कासार वडवली आणि उत्तन या दोन टीम मध्ये आपण सध्या रंगताना पाहतोय. शॉर्ट बॉल पुन्हा हुक केला. आणि आता स्क्वेअर लेगला पुन्हा एक मोठा फटका येईल. जेव्हा जेव्हा लेंथ पाठी ठेवली आयुबने तेव्हा तेव्हा मोठे फटके पाहायला मिळालेत. 2 सिक्सर्स. फळक 12 आकड्यावरती जाऊन पोहोचलं गेलं. पहिल्या बॉलवरती सिक्सर, मग विकेट, मग डॉट, मग पुन्हा एक सिक्सर आलाय. आतापर्यंत 4 बॉल फेकलेत. 2-6 सन्मान केलाय. चांगला बॉल होता. आता पुढे टाकला आयुबने. एक सिंगल करीत आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती आता 13 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. या षटकातील 5 बॉल फेकले. आणि जशी की चर्चा मगाशी केली होती ना की 2 शॉर्ट बॉल होते आणि त्या दोन्ही शॉर्ट बॉलवरती बरोबर प्रत्युत्तर दिलं बॅटर्सने. शेवटचा अंतिम बॉल आता पाहायला मिळतोय. अंतिम बॉल क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न केला. मिड विकेटला फिल्डर आहेत. अडवायचा प्रयत्न अयशस्वी ठरलाय. आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा 4. षटक कंप्लीट झालं पहिलं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 1 विकेट गमावत असताना टीम जनक राजा उत्तन संघ बॅटिंग करते. आणि 17-1.
17 धावा फलकावरती योग्य पद्धतीचं षटक आलंय. विकेट जरूर मिळाला असेल पण तरी देखील या षटकामध्ये धावा आल्या आणि बघा 4 षटकाची मॅच पाहतोय त्यामुळे धावा महत्वाच्या आहेत कारण की स्टार्टिंगला सुरुवातीला तुम्ही 15+ धावा जमावल्यात पहिल्या षटकामध्ये आणि ते देखील समोरच्या संघाच्या फ्रंटलाईन बॉलरच्या अगेन्स्ट, त्यामुळे तुमची सुरुवात चांगली आहे. आणि आईस्क्रीमची गाडी आलेली आहे. षटक क्रमांक 2 आणि गोलंदाज नितीन आहे का? नितीन ओ हवेमध्ये नितीनच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉल वरती प्रहार केलाय आणि हा प्रहार उत्तर देतोय 6 धावेंचं. सिक्सर. धन्यवाद दिसे. बघा आज जर बघितलं गेलं तर आपण जी आईस्क्रीमची गाडी मैदानामध्ये लागली आहे फ्री ऑफ कॉस्ट आईस्क्रीम्स तिथे आहेत आणि हे आईस्क्रीम्स आपल्याला भोलेनाथ आईस्क्रीम आणि फालुदा कॉर्नर यांच्या माध्यमातून पोहोचवले गेलेत. प्रभुनाथ गुजर हे ओनर आहेत या शॉपचे आणि त्यांच्या माध्यमातून ही आईस्क्रीम्स आपल्याला तिथे अवेलेबल केलेत. आपण तिथे जाऊन त्या आईस्क्रीमचा आस्वाद घेऊ शकता आणि कोणालाही लग्नामध्ये पार्टीमध्ये ओके आईस्क्रीम जे आहेत त्या आयोजक वाटतील. कोणालाही लग्नांमध्ये किंवा पार्टीमध्ये आईस्क्रीम हवा असेल तर आपण भोलेनाथ आईस्क्रीम त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. 9001110598 हा नंबर सेव्ह करून घ्या आणि कोणाला हवा असेल तर भोलेनाथ आईस्क्रीम्स फालुदा कॉर्नरला कॉन्टॅक्ट करू शकाल. ऑप्शनचा बाहेर बॉल होता पॉइंटच्या दिशेने. आता चेंडू चाललाय. एक धाव मात्र बनवली आहे. दुसरीचा देखील प्रयत्न केला जातोय. फिकी करेपर्यंत दुसरी देखील आली आहे आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलक आता वाढताना देखील पाहायला मिळतोय. धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला 27 आकड्यावरती. षटक क्रमांक 2 चालू आहे आणि सरासरी बरोबर आहे कारण की पहिल्या षटकामध्ये 17 धावा आलेल्या. या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉल फेकलेत आणि पहिल्या बॉलवरती सिक्सर आणि त्यानंतर 2 डबल. टोटल 10 धावा आल्यात. 27 धावा संख्या फलकावर आपण पाहतोय. चौथा बॉल. नितीन पुन्हा तयार. ऑप्शनचा भरपूर जास्त बाहेरनं बॉल खेचायचा प्रयत्न केलेला परंतु एक सिंगल आली आहे. दुसरीचा देखील प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल आणि त्यानंतर 2 धावा तिकडे कंप्लीट केल्या गेल्या आणि आज 2 धावेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचतोय 29 आकड्यावरती. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 एक विकेट. मॅकमिलन गोविंद पहिला सिक्सर त्याने जोडला त्यानंतर तो माघारी परतला गेला. पण बघा अप्रोच जर बघितलं गेलं तर जनक राजा उत्तम संघाचं तुम्हाला अग्रेसिव्ह दिसेल. ते अटॅक करण्याच्या पाठीमागे आहेत. त्यांना माहिती आहे की प्रिन्स 11 कासार वडवली संघाची बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना धावा प्रथमतः बॅटिंग करत असताना 4 षटकाच्या मॅच मध्ये एक मिनिमम 55-60 तरी जोडल्या पाहिजेत आणि सध्या ज्या पद्धतीने सरासरी असं वाटतं की 60+ स्कोर जाईल. आतापर्यंत 29 धावा फलकावरती आपण पाहतोय. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 आयुब थोडे महाग गेले. विकेट जरूर मिळाला आयुबला पण तरी देखील 17 धावा त्या षटकामध्ये आलेल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा आल्यात. 5वा बॉल. सेकंड लास्ट. नितीन तयार. ऑप्शनच्या बाहेर हलका शफल केला. बॉलला बनवलाय आणि सरळ पाठवलं जाईल वाडी स्लॉगॉनच्या पलीकडे. आणखी एक धमाकेदार सिक्सर येतोय. काय कमालीची बॅटिंग करतोय सध्या अभिषेक मैदानामध्ये. 8 चेंडू त्याने फेस केलेत आणि 25 धावांवरती वैयक्तिक खेळताना आपण पाहतोय. टोटल सांघिक 35 आकड्यावरती जाऊन पोहोचले. या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि हे षटक देखील मोठं झालंय. या षटकामध्ये 18 धावा आला. या आधीच्या षटकामध्ये 17 आणि आणखी एक नितीनला चेंडू हाताळायचा आहे. आता अभिषेक थोडा महाग होत चाललाय. अभिषेक आता धावेंचा वेग वाढवत चाललाय. विकेटच्या शोधात जावं लागेल.
अंतिम बॉल अभिषेकला माहिती आहे बचेंगे तो और लढेंगे, सर सलामत तो पगडी 50, पण एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ओव्हरथ्रोच्या माध्यमातून ही एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीनं षटक कंप्लीट झालं दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती आपण धावा पाहतोय 36-36 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. लास्ट बॉलवरती सिंगल आली त्या कारणामुळे ही सिंगल पहा कशा प्रकारे आली आहे. ड्राईव्ह केलं, स्टॉप केलं, त्यानंतर बॉल फेकला आणि एक धाव आता कंप्लीट केली आहे आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती 36 तर झाल्यात आणि स्ट्रायकर एंडवरती अभिषेकच असेल. तिसरं षटक आता गोलंदाजीवरती प्रिन्स 11 कासार वडवली संघाकडनं गोलंदाज भावेश आहे का? भावेश आहेत गोलंदाजीवरती तिसरं षटक घेऊन. थोडे महाग झालेत. आयुबला देखील यस्टनच्या पाठीमागे माहिती आहे की जो स्कोर सध्या स्कोरबोर्ड वरती वाढत चाललाय ना, 72 धावा प्रोजेक्टेड स्कोर दिसतोय, 18चा करंट रन रेट आहे आणि 72 धावा जर जोडल्या गेल्या किंवा 65-70 पास बनवला गेला तर थोडं कठीण होईल दुसऱ्या डावामध्ये धावा बनवायला. भावेश तयार, पहिला बॉल घेऊन बाहेर दूर ठेवायचा प्रयत्न केला होता पण अंपायरचे दोन्ही हात समांतर होतात. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये वाईडच्या स्वरूपामध्ये धाव येते. 37 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. वाईड पासून सुरुवात केली या षटकाची पण अभिषेकने काय कमालीची बॅटिंग केली आहे. मॅकमिलनचा विकेट पडल्यानंतर त्याने संपूर्ण जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती घेतली पण मी कौतुक नवीनचं देखील करेन की त्याला साथ त्याने डबल सिंगलने चांगली दिली आहे. पुन्हा फुल लेंथ बॉल होता, समोरच्या दिशेला खेळण्यात लॉंग ऑनला फिल्डर आहेत, बॉल कलेक्ट करतायत. फेकी करेपर्यंत सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धावा एकने वाढतात. 38 आकड्यावरती धावा संख्या आपण पाहतोय. मी तर म्हणेन की आता वेळ दोन्ही एंडने अटॅक करायची आली आहे की काय, कारण की विकेट आता मध्ये तुमच्या आहेत, धावा 38 आहेत. दोन्ही एंडने सुरुवात केली तर आणखी जास्त बनू शकतील. त्याच प्रयत्नामध्ये आहे फलंदाज नवीन, पण सध्या डॉट बॉल आला. पण दुसऱ्या बाजूने असं देखील म्हणावं लागेल की कासार वडवली संघ आता नवीन आला. नवीनने 2 चेंडू फेस करत असताना 4 धावा बनवल्यात. फार वेळ नाही त्याने क्रीजवरती घालवलेला, तो नॉन स्ट्रायकर एंडवरती होता भरपूर काळ. मग त्याच्या अगेन्स्ट तुम्ही अटॅक करू शकता कारण की अभिषेक सेट आहेत. दुसऱ्या एंडने विकेट तुम्ही घेतले किंवा डॉट बॉल काढत राहिले तर परिस्थिती बदलू शकते. तेच करायचा प्लॅन आहे. बॅटची आउटर एज लागली होती, पाठीमागे फाईन लेग थर्डमॅन दोघे क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केले परंतु एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती 39 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत ज्यामध्ये एक वाईड, 2 सिंगल आणि एक डॉट असं समीकरण आतापर्यंत आपण पाहिलंय. चौथा बॉल आणि हा फेस करण्याकरिता ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 27 आल्या त्या 39 मधल्या तो अभिषेक स्ट्रायकर एंडवर. अभिषेक करिता चांगल्या लेंथवरती चांगल्या टप्प्यावरती बॉल ठेवलेला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक धाव तिकडे फलकावरती आली आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक एकने सरसावतोय पुढं. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या टोटल 40 आकड्यावरती. हे षटक आतापर्यंत जर बघितलं 4 बॉल फेकलेत, 3 सिंगल्स दिल्यात, एक डॉट आहे, एक वाईड आहे, कंट्रोल मध्ये दिसलाय. कारण की ज्या पद्धतीने पहिल्या 2 षटकामध्ये धावेंचा वेग वाढला होता ना तो थोडा का होईना पण या षटकामध्ये कमी करायचा प्रयत्न झालाय. ओ दांडी गुल, विकेट काढला पठ्ठ्याने. फुल लेंथ बॉल केला, थोडा शफल केलेला बॅटरने त्याकरिता पाठीमागचा जो लेग स्टम्प आहे तो गोलंदाजाला बरोबर दिसत होता आणि बरोबर तो यॉर्कर, प्रॉपर यॉर्कर नव्हता पण एक पाऊल पुढे घेतला होता त्यामुळे तो यॉर्कर बनला आणि त्याच्याचमुळे जर बघितलं गेलं तर दांडी गुल झाली आणि विकेट काढला. धक्का क्रमांक दुसरा, ब्रेक थ्रूची गरज होती आणि तो ब्रेक थ्रू मिळाला. दुसरा विकेट आला. आता 6 वरती पहिला विकेट पडला होता, त्यानंतर जर बघितलं तर 34 धावांची एक मोठी पार्टनरशिप आणि ती आता ब्रेक झाली.
इवन आलेत आता बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 4 वर. शेवटचं अंतिम षटक. या षटकामध्ये चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आहे. एक विकेटी काढलाय, 4च धावा दिल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे भावेशने. अंतिम बॉल. अंतिम बॉल खेचलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग. अडवलाय बॉलला, फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आहे. आणि बघा अभिषेकला माहिती होतं स्ट्राईकला येणं गरजेचं आहे. रनआउटच्या इकडे टीव्ही स्क्रीन अंपायरकडे देखील जाऊयात, पण काय कमालीचा रन घेतला होता. जणू काय अभिषेकच्या पायाला चाकच लावलेत की काय. ऑन साइडला खेळले होते, फेकला बॉलला. रुपेश मेस्त्री सर देखील जॉईन होतील, पण आपण चेक करतोय जेव्हा यष्टांवरती बॉल लागला तेव्हा ती अभिषेकची बॅट त्या क्रीज मध्ये आली आहे का, ती लक्ष्मण रेषा त्याने ओलांडली आहे का पाहावं लागेल. हातामध्ये बॉल आलाय, अजूनपर्यंत स्क्रीनवरती बॅटर दिसत नाही, दूर दिसतीये. आता बॅटर पोहोचला आणि नॉट आउट. जेव्हा यस्टनच्या बेल सुडला तेव्हा ती बॅट बरोबर योग्य वेळेवरती आली आतमध्ये. धावा मिळाल्या त्या टोटल 2. षटक कंप्लीट झालं तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 42 आकड्यावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. रनिंग बिटवीन द विकेट. अभिषेक कमालीचा धाव, चीत्याची रफ्तार दिसली असं म्हणावं लागेल की चीते की चाल, बाज की नजर और अभिषेक के रफ्तार से कोई संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकते. भोलेनाथ आईस्क्रीम से ओनर, सन्माननीय ओनर जे आहेत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आपल्याला आज आईस्क्रीम्स अवेलेबल झाले, त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि खरं तर चविष्ट आईस्क्रीम्स त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतात, भोलेनाथ आईस्क्रीम आणि फालुदा कॉर्नर. आणि त्यांच्या माध्यमातून आज आईस्क्रीमची सेवा आपल्याला या स्पर्धेकरिता लाभली आहे. आणि कोणालाही लग्न समारंभ असू द्या, बर्थडे पार्टीज असू द्या, या कोणत्याही प्रकारचे इव्हेंट्स असू द्या, तुम्हाला जर अशा चविष्ट आईस्क्रीमचा आनंद घ्यायचा असेल तर भोलेनाथ आईस्क्रीम फालुदा कॉर्नर सोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचा नंबर आहे 9001110598. सोयब आलेत आता गोलंदाजी करण्याकरिता 4थ्या षटकामध्ये. टीव्ही स्क्रीनवरती आपण त्यांना पाहू शकाल. भोलेनाथ आईस्क्रीमचे ओनर आहेत आणि एक गोड व्यक्तिमत्व आहे. 42वा पहिला शॉट, बॉल पिक केलाय, पुल केलाय, मिड विकेटला चालला बॉल, फिल्डर तिकडे पोहोचले आणि त्यानंतर अंपायरचा इशारा नो बॉलचा आलाय. ओव्हर स्टेपिंग हा नो बॉल केलाय. नो बॉल आहे. कॅच कंप्लीट केली होती जरूर, असं वाटत होतं की अभिषेकची विकेट मिळेल की काय, पण अभिषेक म्हणतोय की आज दुपारच्या जेवणामध्ये मी नशीब खाल्लंय, त्यामुळे विकेट इतक्या सहजासहजी नाही मिळणार. हा रिप्ले पहा. ओव्हर स्टेपिंग, नो बॉल. पुल केला होता बॉलला, तो डिस्टन्स प्राप्त नाही झाला. कॅच कंप्लीट केली परंतु फेकी येईपर्यंत 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती 45 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. आणि येणारा पुढचा बॉल आता फ्री हिटचा. फ्री हिटचा बॉल वेगाने हाताळला होता, पण अंपायर्स म्हणतील की पुन्हा टाकावा लागेल. वाईड येतोय आणि लगेचच टीव्ही स्क्रीन अंपायरकडे आपण जाऊयात. आयुबने घेतला DRS. बघा दरम्यान वाईट साठी DRS तर घेतलेला आहे आणि अंपायर तुम्हाला तुमचा डिसिजन आता बदलावा लागेल, कारण की हा बॉल फायर डिलिव्हरी आहे. चेंज केला जाईल डिसिजन. फायर डिलिव्हरी आणि त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर हा डॉट बॉल आलाय. सो फ्री हिटचा चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर हा रिप्ले आपण पाहतोय. क्लोज डिसिजन होता परंतु फायर डिलिव्हरी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होता. नेक्स्ट बॉल.
बॅटच्या कडेला लागला, हवेमध्ये उंचीवरती कॅच कंप्लीट केली जाईल. विकेट मिळतोय. धन्यवाद डीजे. दरम्यान बघा या स्पर्धेमध्ये आपण जनक राजा उत्तम संघ खेळताना पाहतो आणि हा संघ या स्पर्धेमध्ये सन्मान्य कैलासजी एटेकर साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. आणि खरं तर आपल्या भिवंडी तालुका ठाणे जिल्हा म्हणा या पालघर जिल्हा म्हणा या संपूर्ण दोन्ही जिल्ह्यामध्ये ग्रामीणचा जर सर्वात मोठी स्पर्धामध्ये गणती करायची असेल तर ग्रामीण बिग बॅश धमाका जो कोणगावचा आपण पाहतोय त्या धमाकेमध्ये त्या स्पर्धेमध्ये देखील उत्तम संघ तुम्हाला खेळताना दिसेल. आणि त्या स्पर्धेमध्ये देखील सन्मान्य कैलासजी एटेकर साहेबांनी उत्तम संघाला पुरस्कृत केलेला आहे. उत्तम संघाला देखील आपण त्या स्पर्धेकरिता शुभेच्छा देणार आहोत. येत्या 17 तारखेपासून 23 तारखेपर्यंत तुम्हाला ती स्पर्धा 70-70 लाईव्हच्या माध्यमातून देखील ऑनलाईन पाहायला मिळेल. आणि जर मैदानावरती पाहायची असेल तर कोणगावचे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाला विसरू नका. आणि टीम कासारवडवली देखील त्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहे तुम्हाला. मोठी स्पर्धा. बॉल तयार. हो वेगवान बॉल होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर आता लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळतीये आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढली देखील. धावा जाऊन पोहोचला गेल्या 47. आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रमोद शेडगे सरांचा देखील आवाज ऐकायला जरूर मिळणार आहे. 17 आणि 22 तारखेला प्रमोद शेडगे सर आहेत. क्या बात आहे. आय थिंक सो प्रमोद सरांना लास्ट इयर देखील त्या स्पर्धेमध्ये आपण ऐकलं होतं जरूर. आतापर्यंत बिग बॅशच्या जेवढे फॉर्मॅट झालेत ग्रामीण धमाक्याचे त्या सर्व संपूर्ण फॉर्मॅट मध्ये प्रमोद सरांचा आपण आवाज ऐकला होता. दरम्यान अंपायरचा टीव्ही स्क्रीन अंपायरचा डिसिजन आला. चेक करतात. रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यूचा डिमांड तर तिकडे केलाय. आता पाहावं लागेल. नो इट्स अ फेअर डिलिव्हरी. सत्तेचाळीस धावा फलकावरती आहे. चेंडू फेकून झाले टोटल 4. पण एका गोष्टीकडे आपण जर लक्ष घातलं तर जसा विकेट मिळाला ना धावेंचा वेग आपण जी चर्चा करत होतो की 60-65 प्रोजेक्टर स्कोर तर 70+ दिसत होता तो थांबलाय. 47 धावा आहेत पण आता वाढवल्या जातील. इव्हनच्या बॅटमधनं हा मोठा धमाका आलाय. बॉल निघून जाईल सीमा पार. 6 धाव फलकावरती 53 धावा जाऊन पोहोचला गेल्या. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. डीका स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट होताना स्पर्धा पाहताय. आणि तुम्ही जर वसई विरार या विभागामध्ये आले पूर्ण पालघर पर्यंत जर बघितलं गेलं तर फार मोठं नाव आहे. डीका स्पोर्ट्स लाईव्ह. अपील जोरदार. आणि तिकडे जर बघितलं गेलं तर अंपायरचा इशारा. पायावरती बॉल लागलाय आणि लेग बिफोरच्या माध्यमातून धक्का मिळत असताना गाडी थांबवली 53 वरती. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ऐकूयात दुसऱ्या डावाची कहाणी जिथे 54 धाव्यांचं आव्हान असेल परंतु कमबॅक चांगला आहे. प्रिन्स 11 कासारवडवली संघाने कमबॅक चांगलं केलं. पहिल्या 2 षटकामध्ये धावेंचा वेग अगदी जोरात बुलेट ट्रेन सारखा वाढत चाललेला पण त्यानंतर ती लोकल स्लो झाली आणि आता धाव फलकावरती धावा 53 वरती थांबवलाय. एंड ऑफ दी 4th ओव्हर आणि विजयाकरिता 54चं आव्हान असेल. घेऊयात एक छोटा ब्रेक आणि पुन्हा एकदा येऊयात या कहाणीच्या दुसऱ्या डावामध्ये. तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली. तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली. गोरी 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 इश्काची नोट ही वटली. हाय हाय नायगाव आमचा कोलीवारा गजलाय
आमचा लोक सारा नाही गाव आमचा कोलीवारा गाजलाय आमचा लोक सारा आम्ही मुंबईचे मूळ रहिवासी नाळ बांधिली आमची दर्याशी आम्ही मावऱ्याची शेती करताव रोज जीवाशी आमचे खेळताव आम्ही मावऱ्याची शेती करताव रोज जीवाशी आमचे खेळताव दर्याचे बघा जे नवीन प्रेक्षक इथपर्यंत पोहोचलेत जे नुकताच आलेत आणि ज्यांना कुपन्स नाही मिळालेले आहेत त्यांच्यासाठी कुपन्स अवेलेबल आहेत. आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला टॉस बॉक्स आहे आणि टॉस बॉक्सच्या बाजूलाच तुम्हाला ते कुपन्स अवेलेबल केलेले आहेत. ज्यांना कुपन्स हवेत तुम्ही या आणि हे कुपन्स कॅरी करा. चला मॅचचा दुसऱ्या डावामध्ये जाऊयात. लवकर फिल्डिंग लावून घ्या टीम उत्तम संघ आणि जशी मॅचला सुरुवात केली जाईल कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आपण करूयात परिवर्तन आणि ऐकूयात एक दमदार आवाज. प्रमोद शेळके सरांना विनंती करतोय आपण जॉईन व्हायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. मोनीजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत. व्हॉइस ऑफ झिडके भिवंडी तालुक्यातून बिलॉंग करतायत. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आहे. सध्या आपण पाहतायत दोन्ही संघ बलाढ्य आणि दोन्ही संघांमध्ये एक सुंदर लढत. त्यामध्ये पहिली बॅटिंग करत असताना फलकावर तब्बल आपण पाहिलं तर 53 धावा फलकावर लगावल्या आणि 54 धावांचं लक्ष्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ऑल इज वेल ही स्पर्धा एकविरा क्रिकेट क्लब आयोजित मायगावकरांची ही स्पर्धा अगदी मानाची सन्मानाची अभिमानाची संस्कृतीची परंपरेची आणि गौरवशालीची ही परंपरा जी जपली गेली. चला घाई करा. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचंय. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. चला फिल्डिंग सेट करायची आहे. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मंद मंद पावलांनी. परंतु जसा बॅटर बाद होईल लगेच दुसरा बॅटर रेडी राहायचा आणि लगेच वॉर्मअप करत मैदानाच्या आतमध्ये लगेच उतरायचं आहे. कारण घड्याळात 5 वाजलेत. अजून एक सामना आजच्या दिवसातील अंतिम 3 मध्ये घेऊन जायचं आहे. त्यानंतर एक सेमी फायनल आणि फायनल अशा पद्धतीने आपण ते 2 सामने म्हणजे एकंदरीत हा सामना व्यतिरिक्त 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. सामन्याला होईल सुरुवात. काल काही जबरदस्त हवेली पुणे या टीमचा अमोल ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली होती. अमोलजी वेलकम. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. त्यांनी 5 बॉल 5 षटकार मारले. 6वा सुद्धा षटकार येऊ शकला असता परंतु रिस्पेक्ट दिलं, सन्मान दिला आणि हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट अमोलजी यांच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. खूप दुरून संघ या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेत. चला सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर आहेत. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्याकरिता रायन अली तूर उत्तन एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहिला बॉल हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होतोय. मुरेश्वर अंकल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. रायन अली तूर पुन्हा एकदा ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल क्रॉस बॅटचा वापर केला होता. काय बॉल भन्नाट वेगामध्ये निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. आकाश रिपटला एका साईडला आपण पाहतायत, एका साईडला बायकर मॅन म्हणून ज्याच्या नावावर भरपूर बाईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आय थिंक सो 17-18 बाईक असतील ज्या खेळाडूच्या नावावर आपण पाहू शकतायत. तर एका साईडला आणि कोण विसरले सुप्रीमो चषक. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. क्रॉस बॅटचा वापर केला. 1 रन तर मिळेल. डिप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी ऑफ द मार्क आयुब शेखच्या बॅटमधून कोण विसरेल सुप्रीमो चषक. आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल, ऑल इंडिया ओपनचा, क्रिकेटचा वर्ल्ड कप आणि तिथे बेस्ट बॅटर. तिथे सुद्धा ज्या खेळाडूला बाईक मिळाली तो खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे दोन्ही जे संघ आहेत ते समतोल आपल्याला पाहायला मिळत आहेत, तुल्यबळ आहेत आणि दोन्ही संघांकडे तेवढंच चांगलं क्वालिटी दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं.
फुल टॉस बॉल आकाश श्रीपटचा फटका या वेळेला फसलाय की काय आणि यस डेफिनेटली बॉल खूप उंचीवर गेला. आकाश श्रीपट मात्र खेळपट्टीवर निघण्यासाठी तयार नाहीये. इथे फसलेत. खूप वेगवान बॉल होता. तेवढं एलिव्हेशन मिळालं नाही. बराच वेळ चेंडू उंचीवर गेला आणि खूप चांगला जजमेंट घेत एक चांगला झेल टिपलाय. चला जास्त टीम मीटिंग करू नका प्लीज. आणि लगेच बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. फलंदाज बाद. उलट गोडा नको तो गोडा Thank you. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अरे चांगला बॉल रायनल इतूर. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. जबरदस्त अचूक टप्प्यावर भेदक मारे. मग समोरचा गोलंदाज फलंदाज कोण आहे हे जाणण्यापेक्षा आपली गुणवत्ता आपण कशी सिद्ध करावी हे आतापर्यंत सध्या जर आपण पाहिलं तर गोलंदाज रायनल इतूरने दाखवून दिलंय. ग्रेट बॉलिंग. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळला गेला होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. मॅकमिलन गोविंद पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. अमन दर्शवतायत 2 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 5 बॉलच्या समाप्तीनंतर 2 रन. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतं आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये सध्या तरी पॉवर पॅक बॉलिंग झाले. तर यावेळेला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. जीवाच्या आकात न केले आणि काही कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. अभिषेक यावेळेला पाहायला मिळतो. अभिषेक पाटील हा या टीमचा चित्ता आहे. अगदी ग्राउंड फिल्डिंग ला जवाब पाहायला मिळते. अभिषेक पाटीलच्या माध्यमातून फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. एक बिग विकेट. बिग ब्लो. आपण लकी ड्रॉ आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून आता आपण दक्ष राहायचंय. सतर्क राहा. दीपकजी दोंडेकर साहेब यांना मी विनंती करेन त्यांच्या शुभ हस्ते एक लकी ड्रॉचा कुपन रिसीव्ह केला जाईल आणि कोणत्या वस्तूसाठी असेल हे सुद्धा मात्र नमूद केलं जाईल. वॉच, स्मार्ट वॉच असेल, ब्रँडेड वॉच. आपण एक लकी ड्रॉ कुपन आणि तो क्रमांक कोणता आहे 316. कुपन क्रमांक 316 जर कोणाकडे असेल तर लगेच आपण यायचं आहे. आय थिंक सो एक मुलगा धावत येतोय. 316. फक्त जो विजेता असेल तोच फक्त येईल. बाकीचं कोणी येणार नाहीये. 316. सचिन पाटील चेक करतायत. 316 थिंक सो यावेळेला JR दहिसर टीमच्या आहेत की काय. ज्या स्पोर्ट्स 316 316. सध्या आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 2 या धावसंख्येवर. JR स्पोर्ट्स दहिसर या टीमचे ते मेंबर्स आहेत, खेळाडू आहेत. आणि ते सुंदर वॉच आणि दीपकजी दोंडेकर साहेब जे नेव्ही मर्चंट ऑफिसर कॅप्टन आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हरीशला मात्र हे प्राइज लागले. तर खरंच
त्यांना अभिनंदन असेल आणि त्यांच्या स्मरणात सुद्धा राहील की नायगावची स्पर्धा आम्ही खेळण्यासाठी गेलो होतो. घरामध्ये गेल्यानंतर तीच चर्चा रंगेल हरीशजी, यात ती मात्र शंका नाही आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थोड्या थोड्या वेळाने आपण हे लकी ड्रॉ कुपन आपण ओपन करणार आहोत. सध्या मॅचच्या दिशेने जाणार आहोत आणि मॅचच्या दिशेने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 रन्स फलकावर पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक इव्हियन मेंडोसा यांना आपण पाहत आहेत. गोलंदाजी मार्कवर गेला. मॅचचा हकदार हिरो ठरला गेला होता. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. आरिफला हा बॉल समजला नाही. सुशांत मुकादमला आपण पाहतायत एका साईडला. शेवटच्या बॉलवर ज्या पद्धतीने षटकार पाहिला, पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर डॉट आणि मोनीजी पाटील सध्या आपण पाहतायत टी टाइम. असं वाटतं त्यांचा बिझनेसच आहे आजच्या दिवसामध्ये. चांगला बॉल व्हाईट यॉर्कर आणि याच मॅचचे एजंट टेकन. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. गॉन. वाह. थँक्यू. चला नेक्स्ट लकी ड्रॉ कुपन ओपन होतोय. नेक्स्ट लकी ड्रॉ कुपन पुन्हा एकदा वॉच आहे आणि दीपक दोंडेकर सर यांना मी विनंती करेन, दीपक सर आपल्या शुभ हस्ते पुन्हा एकदा ड्रॉ या ठिकाणी आपण ओपन करणार आहोत. वॉच साठी 66 66 6 वर 6 66 66 लकी ड्रॉ कुपन क्रमांक 66 66. भोलेनाथ भोले जे आपण पाहतायत भोलेनाथ आईस्क्रीम आणि फालुदा कॉर्नर यांच्याकडून मात्र आपण पाहू शकतायत या आईस्क्रीम इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद असेल. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका खिचून मारलाय आणि 1 रन डेफिनेटली मिळेल. या एकेरीवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. नऊ रन्स आतापर्यंत सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मोठी टोटल म्हणण्यापेक्षा 4 षटकांमध्ये एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळाली. जनक राजा उत्तन या टीमच्या माध्यमातून काय कॉन्ट्रीब्यूट केलं आतापर्यंत. सुपर लो फुलटॉस बॉल होता. ह्या वेळेला फक्त गॅप शोधला. गुड प्लेसमेंट. 1 रन मिळेल. या एकेरीवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. डबल फिगरमध्ये 10 या धावसंख्येवर. अगदी नेत्रदीपक आणि अप्रतिम असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं गेली कित्येक वर्ष ही परंपरा या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. 66 66 कोणाचा असेल तर 66. कमिटी मेंबर्सला नाही आहे. कमिटी मेंबर्सला नाही आहे. कमिटी मेंबर्सला मात्र हे प्राइज नसेल. लकी ड्रॉ कुपन नाही आहे. निशांजी कारभारी साहेब. या शरदजी बोकाळे साहेब यांच्या शुभ असते त्यांना वॉच. तर आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा लक्ष पाहायला मिळतं. ते जवळजवळ 38 या धाव संख्येचं. 12 बॉल 38 लक्षात ठेवा. चला वेळ दौडू नका प्लीज. स्पीडअप करा जरा गेम. घाई करायची आहे. यानंतर जो संघ जिंकेल तो संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे JR दहिसर या टीम बरोबर. त्याच्या दिवसातील अंतिम 3 मध्ये जाण्याची धडपड आपल्याला पाहायला मिळेल आणि चांगलं क्रिकेट आपण पाहू शकणार आहोत. परंतु इथून 12 बॉल 38 येतील का? सुशांत मुकादम एक्सपिरियन्स प्लेयर, चांगला खेळाडू आणि त्यामुळे त्याच्यावर संपूर्ण दारोमदार सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. कासारवडवली टीमची आहे. संकटात जेव्हा जेव्हा संघ सापडलाय तेव्हा सुशांत मुकादम उभे राहिलेत.
परंतु आज पुन्हा एकदा तीच दहशत तोच दरारा पाहायला मिळेल. कासार वडवली मास्टर्स 40+ क्रिकेट सुद्धा छान खेळतात, त्यामुळे एक अनुभवाची कमी नाही आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना प्रतीक गाऱ्याला आपल्या पाहत आहेत. तेवढाच भन्नाट वेग पाहायला मिळाला. थोडासा बाउन्स मिळतोय आणि गली रिजनमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना तत्पूर्वी सिंगल मेल. मिलिंद बावकरने सुद्धा खूप चांगली पंचांची भूमिका केली. सध्या ते शिकतायत मॉन्टी घोडेकर सरांबरोबर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचतोय 17 या धावसंख्येवर. सध्या एकविरा क्रिकेट क्लब एन्जॉय करतायत, आईस्क्रीमचा आस्वाद घेत आहेत प्रत्येक जण. ऑन साईडला खूप चांगला फटका, पायवरचा बॉल, मनगडाचा वापर केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर येत आहे. चांगली फिल्डिंग, ग्राउंड फिल्डिंग लाजवाब राहिले उत्तम टीमची सुद्धा. 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 धावा. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहिलं तर 36 रनची आवश्यकता आहे. 1 ते 2 मोठे फटके सामन्यामध्ये घेऊन येतील, परंतु त्यासाठी गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केलाय. प्रत्येक गऱ्याला आपण पाहतायत. यावेळेला हुक केलाय, फिल्डर येत आहेत, कोणती मिस्टेक करणार नाही आहेत. ग्रेट कॅच, चांगला झेल टिपलाय. थँक्यू, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. सध्या आईस्क्रीम वाटप आहे. आपण पाहतायत भोलेनाथ आईस्क्रीम आणि फालुदा कॉर्नर यांच्या माध्यमातून आईस्क्रीम वितरित करतायत. काश्मीरो खूप चांगला झेल टिपला गेला. शॉर्ट फाईन लेगला होते आणि काश्मीरोचा परफेक्ट लक्ष होतं. उंजळ चांगली होती आणि परफेक्शन कसं असावं हे काश्मीरोने यावेळेला दाखवलं. एक ग्रेट कॅच. न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतोय प्रतीक गऱ्या. आपला ऑन साईडला शॉर्ट पूल केलंय. फिल्डर येतील आराम के साथ डिप मिड विकेटला. मात्र सिंगल डबलने प्रतिस्पर्धी संघाला काहीच इफेक्ट पडणार नाही, कारण इथे मोठे फटके फार महत्त्वाचे होते. लवकरात लवकर फलंदाजाला परतावं लागला. आयुब शेखची विकेट जी मिळाली ना ती अप्रतिम पाहायला मिळाली. प्रभूजी भोलेनाथ आईस्क्रीमचे जे ओनर आहेत प्रभूजी यांच्या माध्यमातून त्यांचं खूप खूप धन्यवाद आहे आणि त्यांना विनंती करेन की व्यासपीठावर आपण विराजमान व्हायचं आहे. मग ते लग्न समारंभ, सोहळा असो, बर्थडे पार्टी असो, विविध समारंभ, मात्र त्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. आणि हे मात्र आपण पाहिलं तर पिन्नर बिल्डिंग पांजू स्टॉपवर शॉप नंबर 3 या ठिकाणी त्यांचं मात्र आपण पाहत आहेत भोलेनाथ आईस्क्रीम आणि फालुदा कॉर्नर लावलं जातं. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे आणि सध्या त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. एक चांगल्या व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी स्वागत सन्मान, ज्यांनी सर्वांची जी मुखं आहेत ती गोड केली आणि प्रत्येकाच्या स्मरणात राहील असं भोलेनाथ आईस्क्रीमचे जे प्रोप्रायटर पाहायला मिळत आहेत मिस्टर प्रभूजी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान सुद्धा आपण करणार आहोत. सध्या 6 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 34 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 34 रन प्रिन्स 11 कासारवडवली टीमला विजयासाठी. आदरणीय महेशजी पागदरे साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण प्रभूजी यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. महेशजी पागदरे साहेब, पागदरे बॉईज, एकविरा स्पोर्ट, वसई 11 40+. सध्या क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर नेहमीच त्यांचं आधारस्तंभ राहिलं आहे. महेशजी पागदरे साहेब आणि पोलीस दलात कार्यरत असलेले ते क्राईम ब्रांचमध्ये कार्यरत आहेत आणि दरम्यान पहिला षटकार तर आला आहे. आता 5 बॉल आणि 28 रनची आवश्यकता आहे. 5 बॉल 28 रन हे सामन्याचं समीकरण, 5-28चं समीकरण आहे. 5 बॉल 28 रन. माईचे उपदार शॉल, थैंक यू वेरी मच प्रभु जी, आप आए बाहर आई, आप आने से 4 चांद लग गए इस प्रतियोगिता में, आपका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. ऑन साइडला खूप चांगला फटका, गुडघ्यावर बॅलन्स करत स्टायलिश शॉट पाहायला मिळतोय.
एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी पलटले होते, परंतु एकच धाब्यावर सॅटिस्फाईड. बॉनी मुंबईकर यावेळेला जीवाची आकांक्षा करतायत, परंतु चेंडूशी जणू काही खेळतायत. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28 धावा, 28 रन. विजयासाठी 26 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 4 बॉल आणि 26 रन. गोलंदाजी चांगली राहिली, फलंदाजी सुद्धा चांगली राहिली. तो ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना प्रयत्न चांगले केले होते. चांगली फिल्डिंग. अभिषेक पाटीलने जो झेल टिपला ना आयुब शेखचा तो अप्रतिम होता. तिथे मॅच टर्न झाली. जर तिथून कदाचित कॅच सुटली असती तर सकाळच्या सत्रामध्ये जसं जयेशने अप्रतिम बॅटिंग केली होती त्या पद्धतीचे दृश्य आपल्याला पाहायला मिळाले असते. 3 बॉल शेष. अप्रतिम चांगला फटका तर आहे. ऑन साईडला खेळलंय आणि अभिषेक इझिली कॅच यावेळेला घेत असताना सेफ हँड. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. JR दहिसर टीमचा कॅप्टन आपण येऊन राहायचं लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, टॉस का बॉक्समध्ये. JR दहिसर लगेच येऊन राहायचं. वेळेची दिरंगाई न करताना आपण लगेच टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. आजच्या दिवसातील ती शेवटची मॅच आणि त्यानंतर सेमी फायनल अँड फायनल. आउटसाइड दी लेग स्टंप मॉन्टेसर यावेळेला वळतायत. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मिसटायमिंग स्ट्रोक आणि चांगली गोलंदाजी सध्या मॅकमिलन गोविंद ऑन साईडला वन हँडने या स्ट्रोकला एक्झिक्यूट केला आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केलंय. कॉंग्रॅच्युलेशन जनक राजा, उत्तम टीम. चला कॅप्टन लगेच जॉईंट व्हायचं आहे. कॅप्टन चला लकी ड्रॉ यावेळेला आपण पाहत आहेत आणि हॉटपॉट 220 आणि यावेळेला 277 हॉटपॉट साठी आपण पाहू शकताय. अभिषेक पाटील ठरतात या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 30 रन ज्याच्या कुशल नेतृत्वावर सुपर बॅटिंग आणि अप्रतिम 53 धावांपर्यंत मजल मारली तो ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा हकदार अभिषेक पाटील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. चला या कॅप्टन लवकरात लवकर या, त्यानंतर टीम मीटिंग घ्या. चला घाई करा जरा. 277 277 लकी ड्रॉ कुपन 277 277 आणि आता होणारा सामना हा 3 षटकांचा असेल याची दखल घ्यायची. JP आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. सध्या रुपेजी मिस्त्री सर आईस्क्रीमचा आस्वाद कशी आहे 1 नंबर सगळे मात्र सांगतील. 3 षटकांचा सामना आहे लक्षात घ्यायचं आहे. 3 षटकांचा सामना. नॉन पॉवर प्ले असेल लक्षात घ्यायचं आहे. पॉवर प्ले नसेल याची दखल घ्यायची आहे. चला अभिषेक पाटील मॅन ऑफ द मॅच या लगेच जॉईंट व्हा आणि कॅप्टन या प्रभूजी यांना मी विनंती करेन भोलेनाथ आईस्क्रीम व फालुदा कॉर्नर. मॅन ऑफ द मॅच अगदी थोड्याच वेळात देऊया आपण. प्रथमतः हा टॉस करूया. टॉस केल्यानंतर आपण लगेच मॅन ऑफ द मॅच देऊया. चला या. चला टॉस या ठिकाणी केला जाईल.